PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. पितुरप्रीत वाईल्ड लव भाग 15वा. लेखिका प्राची सोळे. ज्या कोणी हे केलं असेल तो आत्ता जिता राहणार नाही. जर तो गपगुमान पुढे आला नाही तर याद राखा, ही अख्खीच्या अख्खी वस्ती पेटवून देऊ. जिला तुम्ही तुमच्या घरात ठेवले तिला बाहेर काढा, नाहीतर घरात घुसू एकेकाच्या. मग परिणाम लय वाईट होतील. बादल आवेशाने ओरडला. कथा पुढे सुरू. सगळीकडे शांतता होती आणि ही शांतता या 4 लांडग्यांचे हृदय जाळीत होती. असे अचानक लोक गायब कुठे झाली की यांना समजलं आम्ही येत आहोत ते. शेरा आधीच कळवळत होता. तो उठून उभा राहिला. धोका आहे पण दिसत नाहीये. कुठूनही अचानक हल्ला होईल ही भीती चौघांना लागून राहिली व याच भीतीमुळे ते जास्त बिथरले. असं लपून लढण्यात त्यांना जराही इंटरेस्ट नव्हता. माकडांनो, आता बाहेर येता की आम्ही आत येऊ? हिरा ओरडला. ठीक आहे, नका येऊ. आणि त्या पोरीला कुठे ठेवले तेही सांगू नका. आम्ही अख्खी वस्ती जाळून टाकतो, बादल म्हणाला. त्याचवेळी गाडीचा एक टायर घरंगळत त्यांच्या रोखाने येऊ लागला. चौघे अलर्ट झाले. येणाऱ्या टायरकडे पाहू लागले. मनात भीती आता दाटू लागली, पण चेहऱ्यावर तसे न दाखवता उभे राहिले. आणि त्यांनी पाहिले, दमदार पावलं टाकत सावकाश शिवा त्यांच्या रोखाने येत होता. एकटा आणि निहत्ता. त्याला पाहून चौघांचे डोळे चमकले. शिवाला माराची संधी ते सोडणार नव्हते. बरं झालं एकट्या आलास ते, नाहीतरी तुझ्या चमच्यांना उगाच मारावं लागलं असतं, शेरा खाली थुंकत कुत्सितपणे म्हणाला. तोपर्यंत शिवा त्यांच्याजवळ पोहोचला होता आणि काही काळाच्या आत ते घडलं. शेरा 3 फूट मागे धडपडला, तेही तोंडावर हात घेऊन. हाताला रक्ताची धार लागली. नक्कीच नाक